गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केलाय। या अर्जामध्ये जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती करण्यात आली आहे। यापूर्वी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला 4 आठवड्यांच्या आत निवडणुका जाहीर करण्याचे निर्देश दिले होते। याआधी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली होती। अनेक महापालिकांमध्ये प्रभाग रचना जारी करण्यात आली होती, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आरक्षण सोडतही काढण्यात आली होती। मात्र याचिकाकर्त्यांचे वकील देवदत्त पालोदकर यांच्या मते प्रभाग रचना आणि आरक्षणासंदर्भात मुंबई व नागपूर खंडपीठात याचिका दाखल झाल्यामुळेच निवडणूक आयोगाने ही मुदतवाढ मागितली आहे। जर कोर्टाने निवडणूक आयोगाचा अर्ज स्वीकारला तर निवडणुका लांबणीवर पडतील, मात्र जर कोर्टाने हा अर्ज फेटाळला तर निवडणूक आयोगाला पूर्वीच्या आदेशानुसार 4 आठवड्यांच्या आत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा लागेल। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।